नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेगा व्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी, आज आपण बनवतोय गटारी स्पेशल मालवणी पद्धतीतला चिकनचा रस्सा। तुम्ही आता गटारी येतेच आहे तर तुम्ही या मालवणी पद्धतीतलं चिकन नक्कीच बनवू शकतात। तर मी इथे सुरुवातीला बनवणार आहे, म्हणजे आपण तयार करणार आहोत हिरवं वाटण, ज्यासाठी मी घेतले मूठभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसणीच्या पाकळ्या घेतल्यात 5-6 आणि आल्याचे तुकडे पण 5-6 घेतलेत। तर आता आपण हे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात खूप छान मस्त असं हिरवं वाटण आपलं रेडी झालंय। तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ। तर मंडळी, आता मी इथे घेतले अर्धा किलो चिकन। तर आपण या चिकनला मसाले लावून ठेवणार आहोत। खूप जास्त मसाले काही लावायचे नाहीयेत। इथे मी 1 चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे मालवणी मसाला घेतलाय आणि 2 चमचे जे आपण हिरवं वाटण बनवलंय ते घ्यायचंय आणि 1 चमचा मीठ। आणि हे सगळे मसाले आपल्याला त्या चिकनला छान असे लावून ठेवायचे आहेत मंडळी। आता आपण बनवणार आहोत चिकन साठी लागणारं वाटण। तर त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे, त्यात मी टाकले 2 चमचे तेल आणि 2 कांदे मी बारीक उभे कापून घेतलेत। तर ते आता आपण भाजून घेणार आहोत। कांदा खूप छान असा परतून घ्यायचा आहे, थोडासा लाल कलर होईपर्यंत। आणि त्यात आपण टाकणार आहोत आल्याचे 2-3 तुकडे आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या। ते चांगले आता कांद्यामध्ये आपण परतून घेणार आहोत मंडळी। त्यानंतर आपण याच्यात थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत। तेजपत्त्याची 3 पानं घेतली आहेत, दालचिनीचे 2 तुकडे आणि वेलची घेतली आहे, जाडी मोठी वेलची असते ती। आणि आता हे सगळं छान कांदा परतवून घ्यायचा आहे। ते मसाले सर्व परतवून घ्यायच्यात आपल्याला। आणि त्यात आपण 1 वाटी सुकं खोबरं टाकणार आहोत आणि तेही चांगलं आपण परतवून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आणि त्यात आता मी टाकणार आहे अर्धी वाटी ओलं खोबरं। आणि असं हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे, तर ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकतात किती भाजलं गेलंय ते। तर असं थोडं लालसर होईपर्यंत ते भाजून घ्या। आता आपण भाजून घेतलेलं वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून ते पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते। वाटण काढून घेतलंय सगळं आणि त्यात आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत मंडळी। आणि आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात हे असं एवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण। वाटण तर वाटून झालं आपलं। आता आपण चिकन बनवायला घेणार आहोत। तर सगळ्यात आधी गॅस पेटवून मी इथे एक टोप ठेवला आहे, ज्यात आपण चिकन बनवणार आहोत। आता इथे टोप गरम झालाय, तर मी इथे मोठे 4 चमचे तेल घेते। तेल तापलंय इथे, तर मी इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय फोडणीसाठी। तर कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा चांगला परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यात 2 चमचे मालवणी मसाला टाकणार आहोत आणि तोही चांगला आपण परतवून घेणार आहोत। त्यात थोडंसं गरम पाणी टाकून आपण त्यावर एक 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे मसाले ते जो मसाला आहे तो चांगला शिजला जाईल यासाठी। आता आपण झाकण काढून बघूयात। तर तुम्ही बघू शकता तिथे तेल थोडं कसं छान सुटलंय, कारण मसाला चांगला तो शिजल्यामुळे। आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलंय मालवणी, ते वाटण आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत। तर इथे मी 4 मोठे चमचे वाटण घेतलंय, कारण वाटण मालवणी चिकन म्हटलं की वाटण तर हवंच। सो ते आपण चांगलं परतवून घेऊयात मसाल्यामध्ये। वाटण चांगलं परतवून झालं की त्याच्यावर परत आपण 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवूया।
2-3 मिनिटानंतर आपण परत बघणार आहोत, तर तुम्ही बघू शकतात की तेल कसं सुटलंय त्याला, कारण ती जेव्हा तरी येणार आहे चिकनवर ती खूप चांगली आणि छान असेल चवीलाही. तर आता आपण जे मसाले लावून ठेवलेलं होतं चिकन, ते आपण चिकन याच्यात टाकणार आहोत. चिकन आता हे त्या वाटणामध्ये आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे मंडळी. ते चांगलं परतल्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकणार आहोत. तुमच्या मतलब तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल, तुम्हाला खूप पातळ रस्सा करायचा आहे किंवा थोडंसं मध्यम जाडसर ठेवायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकतात. मला जेवढं हवंय मी तेवढं ओतलंय आणि वरून थोडंसं मीठ टाकलंय चवीप्रमाणे आणि ते परत आपण छान ढवळून परत झाकण ठेवून आपण शिजवायला ठेवायचं आहे 20 मिनिटासाठी. 20 मिनिटानंतर आपण झाकण काढलंय. तर तुम्ही आता बघू शकतात, आपण आता इथे बघणार पण आहोत की चिकन आपलं शिजलंय की नाही ते. मी आता इथे चिकन बघते की चिकन शिजलंय की नाही. गावठी चिकन असेल तर त्याला 1 तास तरी जातो शिजायला, पण हे बॉयलर आहे, गावठी नसल्यामुळे कसं 20 मिनिटात चिकन शिजून जातं. तर आपलं हे चिकन खूप छान असं मस्त शिजलेलं आहे मंडळी. तुम्ही जर गावठी चिकन घेणार असाल तर त्याला 1 तास तरी पाहिजे शिजायला. प्रोसेस हीच सगळी असेल, फक्त शिजायला थोडा वेळ जाणार. तर इकडे चिकन आपलं छान असं मस्त रेडी झालंय मंडळी. तुम्ही हे असं चिकन नक्की बनवा. तर आपलं जेवणही सर्व रेडी आहे. त्याच्यासोबत मी चपात्या बनवल्याच आहेत. तर गटारीसाठी तुम्ही या पद्धतीतलं चिकन बनवू शकतात, कारण खूप चविष्ट लागतं. वाटण टाकून चिकन नॉर्मली तर आपण टॅमॅटो कांद्यावर बनवतो, पण वाटण मालवणी पद्धतीत बनवलं तर ते अजून खायलाही सुंदर लागतं. तर मी तुम्हाला इथे दाखवते आता आपलं चिकन आणि बाकी सगळं जेवणही रेडी झालंय मंडळी. आता गटारी तर आहेच आपली, बुधवारी गटारी येते. तर तुम्ही गटारीसाठी असं या पद्धतीतलं चिकन तुम्ही नक्कीच बनवू शकता, ट्राय करू शकतात एकदा की बाबा कसा होतं चिकन. मालवणी पद्धतीतलं वाटण टाकलेलं चिकन आणि खूप अप्रतिम खरंच होतं. तर माझं इथे चिकन आणि चपात्या रेडी झाल्यात आणि मी म्हटलं आता गटारी येते म्हणून स्पेशल तुमच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आली आहे. तर आता चिकन कसं झालंय हे मला आता अवी सांगेल. तर अवीला मी ताट दिलंय इथे, तर अवी सांगेल की चिकन कसं बनलंय ते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अवीला तर चिकन खूपच आवडलंय, कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की त्याला चिकन किती आवडलंय ते. तर तुम्ही हे चिकन असं बनवून बघा. तर मंडळी, गटारी स्पेशल चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण असंच नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.